आश्रमात मागच्या बाजूला जे पाय आहेत ते नक्कीच एखाद्या बाईचं असणार आहेत. तिला मारून तिथं पुरला असणार. पण कोण बाई असेल ती आणि तिच्यासोबत काय केलं असेल यांनी? त्या आर्यासारखं तर काय केलं नसेल ना? आणि त्या बाईला कुणी शोधत आश्रमात आलं हे या सगळ्यात अडकले तर? लाले, हे लाले, पोरीच्या माग काय लागले कुणास ठाऊक. परत झपाटलं की काहीला. हे लाले, अगं एवढे का चकलीस? लाले, बरं वाटतं ना? मग का परत तो वकील तुला दिसला? नाही त्रास होतोय का? नाही हो, तसं काय नाही. बरं झालं बाई लाले, तू गोपाळच्या आश्रमात गेली म्हणून. माझ्या गोपाळकडे दैवी शक्ती आहे ना, म्हणून तुला बरं वाटत असेल बघ. नाही तर तुझं हे झपाटीला केवढ्यावर पडलं असतं का आपल्याला. आणि हे काय करायला लागली अगं तू? हे बघ लाले, अगं मी सकाळच्याला समजा झाडून घेतलं या. चल. होय का? हा, माझ्या लक्षात नाही आलं. अहो काय हुडकताय तुम्ही? सुद्धा गेला का? हाय का? अहो तो कवाच गेला. रणजी काय कुठं दिसना? अहो ती तिच्या खोलीत असेल. पण काय हो, काय काम होतं का? नाही नाही नाही, काम बिम काही नाहीये. असंच आपलं सकाळी सकाळी दिसले नाहीत म्हणून विचारलं, बाकी काय नाही. हे आप्पा अशीच कुणाची चौकशी करणार नाहीत. नक्कीच काहीतरी गडबड आहे. तुला खरंच बरं वाटतंय का? नाही तर जाऊन आराम कर खोलीमध्ये, ना स्वयंपाक करते. नाही आता मला वाटतंय बरं, चला एकत्रच बनवू सगळं. चल. काय हो? अहो काय काम आहे का रणजीकडे? बोलू का मी तिला? नाही नाही, नको नको, जा तू. तू तुझं काम कर, मी बघतो माझं मी काय ते. बरं. जा जा. ठीक आहे. रणजे, ये रणजे, रणजे हा बाहेर ये. काय झालं? कशाला हाक मारत होतात? ओ आधी सांगून ठेवते बरं का, काम बीम असेल तर मी करणार नाही. हिथं ना झोपून झोपून अंग पार मोडून आलंय माझं, थकवाच आलाय मला. अगं कामासाठी नाही बोलवलं. मग सकाळी सुद्धा काही तुझ्याशी काही बोलला का? हा, तो काल रात्री काय म्हणत होता? गोपाळचा बुरखा फाडतो वगैरे, त्याबद्दल काय बोलला का? जामकर संताचा काही प्लॅन झालेला आहे का? सांगितलं काय? असं काही बोलला का काही? मग काय सांगितलं? आता काय सांगणार मी म्हणलं का काय नाही, तू बाहेरून आला, तुला भूक लागली होती, मी म्हणलं तुला जेवायला वाढू का? तर तू म्हणला का नाही, मी माझं घेतो, आणि तू गेला आतमध्ये निघून. असं साप खोटं बोलले मी. आणि पुढं मी काही विचारलं त्याला, मग का रे सुदे, हा तुला काही सांगायचं होतं का मला? हा आहे का? चिडला आणि गेला तरा बाहेर निघून. तुझ्या लेकाला ना गाडीची अक्कल नाही हाय का आता? हा काही जीबला काही हाडबीड आहे का नाही तुमच्या? का? माझ्या एकटीचाच लेख आहे, तुमचा लेख नाही वाटत त्यो. अगं तुझ्यावर गेलाय तो, माझा एक बी गुण घेतला नाही त्यांनी. या गोपाळचा धंदा आता कुठे चांगला चालायला लागलाय, 4 पैसे घरात येत आहेत, दहा त्याला सोडून लावायला निघाला. काय अक्कल आहे का त्याला काय? अगं हे बघ, आता एक काम कर, त्याच्या मनात काय आहे किंवा त्यांचा काय प्लॅन ठरलाय ते समजा काढून घे, कळलं का? हा, म्हणजे आपल्याला काहीतरी करता येईल. आता 4 पैसे चांगले घरात खुळखुळत आहेत, चांगले दिवस आलेत, नाही तर पुन्हा रस्त्यावर यायला लागल. हा का बाई, कशाला रस्ते बिस्त्यावर यायचंय? नाही मी एक काम करते ना, मी ना गोड बोलून सगळं त्याकडनं काढून घेतो. शपथ कसली भारी दिसते, राजकुमारी एक नंबर. काय चाललंय तुझं? तुझी हिंमत कशी झाली का दागिन्यांना हात लावायची? आणि इकडे तुला 1000 वेळा सांगून समजत नाही का? हा, या इथल्या पैशाला दागिन्याला माझ्या परवानगीशिवाय हात लावायचा नाही. कधी काढलंस हे दागिना तू? आणि मला एक सांग, तुझ्याकडे चावी कशी काय आली ग? का आधीच एखादी चावी बनवून ठेवली होती दुसरी? हा, गोपाळला माहितीये का? बघत काय बसली? आणि इकडे मी का देऊ? हा, माझे दागिने मी नाही हात लावू देणार. तुझं? हा, तू कुठं काम करतेस, पैसा कमवतेस एवढं दागिना करायला? मग इथं काय करते? मी कामच करते, कष्ट करते. तुमच्यासारखं नाही मुलाच्या जीवावर राहायचं आणि त्याला लोबाडायचं. ए थोडवान ठेव तुझं. इथं मी बी काम करतो, इथला खजिनदार आहे मी. इथल्या पैशांची आणि दागिन्यांची जबाबदारी माझ्याकडे आहे. आणि इकडं मी एकदा सांगितलं ना,
माझ्या दागिन्यांना मी हात लावू देणार नाही म्हणजे नाही. बघू कशी नाही देणार. सोडा 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 ते तुटेल ना ना. तू सोड. नाही तुम्ही सोडा सोडा म्हणतो. सोडा. काय केलं तुम्ही? एवढी महागाची सोन्याची चेन तोडली माझी. तुझ्यामुळे तुटली. तुला आधीच बरं बोलून द्यायला काय होतं हा? देता ती का नव्हती माझी ए. ती का तोडली तुम्ही? चेन खोटी आहे. तुम्हाला पण तेच वाटतंय का जे मला वाटतंय? हा घ्या. इथं लोक देव माणसाला पण गंडवायला लागले. देवाच्या दारात असला खोटेपणा करतात. यांना लाज नाही वाटत का? ठेव तुलाच हे, ठेव. मला आणि बघ एक गोष्ट ध्यानात ठेवायची. दागिनं खरं असं ना तो खोटा असं. माझ्या परवानगी बिगार तिजोरीला हात लावायचा नाही, कळलं? काय चाललंय? हिनं तिजोरीतनं दागिनं चोरलं. मी किती खोटं बोलताय? मी काय चोरलं नाही. तुमची शपथ. हे बघा. ए खोटं बोलू नको तू. मागाशी काय बोलली तू? हा की मी कष्ट केले, पैसे कमवले आणि मग माझे मी दागिने घेतलेत. नाही किती खोटं बोलताय? मी असलं काय नाही बोलले. मी फक्त एवढंच म्हणाले की मी इथं काम करते, कष्ट करते. सोन्याच्या बाबतीत हे असलं कधी काय बोलले मी? खोटं बोलायचं नाही अजिबात, तुला सांगून ठेवतो. हा मी नाही बोलले. खोटं बोलतात. आणि मला सांगा, माझा काही एवढा पण अधिकार नाही का? मी असं हातात दागिने घेऊन बघू शकत नाही? ए, तुझा कसला अधिकार आहे? खोटे थे, नकली आहेत. बघा